भारतातील न्यायव्यवस्था अनेक भाषांमध्ये कार्यरत असली तरीही न्यायालयीन प्रक्रिया प्रामुख्याने इंग्रजीत चालते. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील जनतेसाठी इंग्रजी न्यायालयीन प्रक्रिया समजून घेणे आणि न्याय मिळवणे कठीण होते आणि त्यामुळे उच्च न्यायालयात मराठी कधी हा प्रश्न वारंवार चर्चेत येतो. भारतातील न्यायसंस्थेतील अधिकृत भाषा ही इंग्रजी आहे. उच्च न्यायालयामध्ये खटले, निकालपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया इंग्रजीतच चालतात. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटकमधील उच्च न्यायालयांमध्ये स्थानिक भाषा वापरण्यासाठी प्रयत्न झाले असले तरीही इंग्रजीचा वरचष्मा अजूनही कायम आहे. मराठीला न्यायालयात स्थान देण्याची गरज. जनतेसाठी समजण्यास सोपे न्यायालयीन प्रक्रिया आणि निकाल हे इंग्रजीत असतात. त्यामुळे सामान्य मराठी भाषा ही नागरिकांना ते समजणे कठीण जाते. जर न्यायालयात मराठीत कामकाज झाले तर लोकांना अधिक सोपे जाईल. वकिलांसाठी आणि न्यायाधीशांसाठी सोयीस्कर. महाराष्ट्रातील अनेक वकील आणि न्यायाधीश मातृभाषा मराठी असल्यामुळे मराठीत कामकाज केल्यास त्यांनाही मदत होईल. संविधानाने दिलेला अधिकार. भारतीय राज्यघटनेच्या 347व्या कलमानुसार कोणत्याही राज्याला न्यायालयात स्थानिक भाषा वापरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यासाठी प्रयत्न करायला हवा. मराठीत न्यायालयीन कामकाज सुरू करण्याचे प्रयत्न. 2010मध्ये महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात मराठी भाषेच्या वापराबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. 2017मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत उच्च न्यायालयात मराठी भाषा वापरण्याची मागणी केली होती. 2021मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालयांमध्ये स्थानिक भाषेच्या वापरावर विचार करण्याचे संकेत दिले. समस्या आणि आव्हाने. कायद्याची इंग्रजी भाषेची शब्दावली. कायद्याची भाषा तांत्रिक असल्यामुळे तिचे अचूक मराठी भाषांतर करणे कठीण आहे. न्यायाधीश आणि वकिलांची सवय. अनेक न्यायाधीश आणि वकील इंग्रजीतच काम करण्यास सवयीचे आहेत. त्यांना मराठीत काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण द्यावे लागेल. केंद्र सरकारची भूमिका. उच्च न्यायालयांची भाषा ठरवण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार एकट्याने हा निर्णय घेऊ शकत नाही. उच्च न्यायालयात मराठीचा वापर सुरू करणे ही महाराष्ट्रातील जनतेच्या हिताची गोष्ट आहे. त्यासाठी सरकार, न्यायसंस्था आणि वकील यांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. भविष्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने मराठीतून न्यायालयीन प्रक्रिया शक्य होईल आणि न्याय सर्वसामान्य लोकांसाठी अधिक सुलभ होईल.